हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. मला हे सांगायचं होतं की तुम्हा सर्वांना वाटतच असेल की आपण घरी बसून खूप काही असं महिला आहेत खूप जास्तीचा ज्यांना घरी बसल्या ठिकाणी जॉब किंवा वर्क फ्रॉम होम असं काहीतरी पाहिजे असतं. काही ना काही आपली स्वतःची इन्कम असली ना, आपण स्वतः कमवते असलं ना, तर दुसऱ्यांकडे हात पसरायची गरज नसते. एवढ्या तेवढ्या गोष्टीला की बाबा मला हे लागतं, 10 रुपये द्या, 5 रुपये द्या, हे म्हणायची गरज नसते. आणि मी पण सध्या तेच करते, कारण मी जॉब करते, पण जॉबवर माझं एवढं काही भागत नाही. त्यामुळं मी 2 महिने झाले एक साईड इन्कम सोर्स चालू केलं होतं. माझ्या मैत्रिणीनं सांगितलं होतं मला ते, आणि मी करून बघितलं. म्हणलं झालं, पूर्ण जर झालं, आपल्याला जर इन्कम चांगली जनरेट होत असेल त्या ह्याच्यामधनं, तर तुम्हाला सांगता येईल, व्हिडिओ बनवता येईल त्यावरती, असा विचार होता माझा. मग 2 महिने झाले. मी तुम्हाला इथं साईडला स्क्रीनशॉट पण लावलेला आहे, तर तो तुम्ही पाहू शकता माझ्या बँकेच्या अकाउंटचा, की मला किती इन्कम जनरेट झालेली आहे त्यावरनं. आणि आजकाल असं कोणीच नाही आहे. हे बघा, मला काय म्हणायचं आहे की नवरा जरी किती कमवता असला ना, एकाच्या ह्याच्यावर घर भागत नाही. कारण शिक्षण महाग झालेलं आहे, सगळ्या गोष्टी महाग आहेत. साधा किराणा भरायला गेलं ना, तर 3,000 ते 4,000 रुपये सहज लागतात. सहज किती कमी भावाचं राशन भरू दे, 4,000 सहज लागतात. किती नाही म्हणू दे. आणि रोजचा खर्च किती जरी बाई कंजूस असली, बारीकीची असली ना, नाही म्हणलं तर रोजचे 100 रुपये तरी खर्च कर. कारण लेकरं असतात, लहान लेकरं असले ना, तर रोजचे 100 रुपये असे खर्च करतात. दूध आहे, त्याच्यामध्ये बिस्किट आहे, हा बराच काही खर्च असतो की असं म्हणताच येत नाही की नाही आमचं एकावरती भागतं. हां, ते खूप भागतं. ज्यांचा बिझनेस आहे, खूप रोजचं असं लाखोनी बिझनेस होतो ना, त्यांचं ठीक आहे. पण आपण घरी बसल्या ठिकाणी, मला सांगा, आपण घरी बसल्यावर आपल्याला 1-2 रुपये कोणी देतं का? नाही देत ना. हां, मग आपण कमवतो, आपण घरी बसून घर सांभाळून, लेकरं सांभाळून, सगळं काही सांभाळून जर आपल्याला 4 पैसे घरात बसून भेटत असतील, तर काय वाईट आहे याच्यामध्ये? असा हा विचार आहे माझा. त्या हिशोबाने मग माझं 10,000मध्ये तर काही पुरत नाही, कारण मला 6,000 भाडं आहे, लाईट बिल आहे, लेकरांचा खर्च, ट्युशनचा, शाळेचा, हे ते. मला खूप माझ्या मागं खर्च आहे. मला कुणाचा 1 रुपयाची मदत नाही आहे मला. तर जे काही करायचं ते स्वतः करायचं आहे. त्यामुळं मग माझी मैत्रीण करत होती याच्यामध्ये, ती 5-6 महिने झाले ती करू लागली. तर मग तिनं मला सांगितलं की अशाला असं आहे, तर तू करते का? मी म्हणलं बघू. मग आधी थोडे इन्व्हेस्ट केले, त्यामधनं बघितलं, मला चांगलं समजू लागलं. मग त्यामध्ये थोडी ग्रोथ झाली. मग माझी इन्कम जनरेट झाली. मी स्क्रीनशॉट लावलेला आहे, तुम्ही पाहू शकता. यात काही खोटं नाही आहे, फक्त थोडंसं समजून घेणं लागतं, बाकी काहीच नाही. मी अशी एवढी कमी शिकलेली, मला समजतं. तर मग तुम्हालाही सहज समजतं जर तुम्हाला हे शिकायचं असेल. आणि शिकायचं म्हणजे काही याच्यामध्ये तुम्हाला घरी बसल्या जागी जर 5-6 हजार रोजचे कमवायचे असतील ना, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये येस टाईप करून कमेंट करा. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला ते जे ॲप आहे ना, ॲप म्हणण्यापेक्षा एक बिझनेस आहे, त्या बिझनेसमध्ये जी काही हेल्प लागेल मी तुम्हाला सपोर्ट करेल, त्यासाठी पूर्णपणे हेल्प करेल. तुम्ही पाहू शकता माझी इन्कम. मी काही खोटं बोलत नाही आहे. माझा अकाउंटचं स्टेटमेंटचं काय म्हणतात त्याला, स्क्रीनशॉट काढून लागते. कन्फ्युजन होते. मी आत्ताच आले ऑफिसवरनं, त्यामुळं थोडंसं बोलायलाही हे होत होतं. आले आणि माझं आज बॅलन्स आलं होतं अकाउंटला. मग म्हणलं चला पटकन तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करावी, यासाठी मग मी अगोदर आल्या चेंज केले आणि पहिले तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर केली. तुम्हाला जर माझ्यासारखं रोजचे 3-4 हजार रुपये घरी बसल्या कमवायचे असतील, तर मला कमेंट बॉक्समध्ये येस टाईप करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. स्वस्त राहा, मस्त राहा, आणि माझे व्हिडिओ बघत राहा. प्लीज सबस्क्राईब पण करा, उपकार होतील माझ्यावर. बाय. श्री स्वामी समर्थ. हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. मला हे सांगायचं होतं की तुम्हा सर्वांना वाटतच असेल की
आपण घरी बसून म्हणजे खूप काही असं महिला आहेत खूप जास्तीचा ज्यांना म्हणजे घरी बसल्या ठिकाणी जॉब किंवा वर्क फ्रॉम होम असं काहीतरी पाहिजे असतं. काही ना काही आपली स्वतःची इन्कम असली ना, आपण स्वतः कमवते असलं ना, तर दुसऱ्यांकडे हात पसरायची गरज नसते. एवढ्या तेवढ्या गोष्टीला की बाबा मला हे लागतं, 10 रुपये द्या, 5 रुपये द्या, हे म्हणायची गरज नसते. आणि मी पण सध्या तेच करते, कारण मला मी जॉब करते पण जॉबवर माझं एवढं काही भागत नाही. त्यामुळं मी 2 महिने झाले एक साईड इन्कम सोर्स म्हणजे चालू केलं होतं. माझ्या मैत्रिणीनं सांगितलं होतं मला ते, आणि मी करून बघितलं. म्हणलं झालं, पूर्ण जर झालं, आपल्याला जर इन्कम चांगली जनरेट होत असेल त्या ह्याच्यामधनं, तर तुम्हाला सांगता येईल, व्हिडिओ बनवता येईल त्यावरती, असा विचार होता माझा. मग 2 महिने झाले. मी तुम्हाला इथं साईडला स्क्रीनशॉट पण लावलेला आहे, तर तो तुम्ही पाहू शकता माझ्या बँकेच्या अकाउंटचा, की मला किती इन्कम जनरेट झालेली आहे त्यावरनं. आणि आजकाल असं कोणीच नाही आहे. म्हणजे हे बघा, मला काय म्हणायचं आहे की म्हणजे नवरा जरी किती कमवता असला ना, एकाच्या ह्याच्यावर घर भागत नाही. कारण शिक्षण महाग झालेलं आहे, सगळ्या गोष्टी महाग आहेत. साधा किराणा भरायला गेलं ना, तर 3,000 ते 4,000 रुपये सहज लागतात, सहज. किती कमी भावाचं राशन भरू दे, 4,000 सहज लागतात, किती नाही म्हणू दे. आणि रोजचा खर्च किती जरी बाई कंजूस असली, बारीकीची असली ना, नाही म्हणलं तर रोजचे 100 रुपये तरी खर्च कर, कारण लेकरं असतात. लहान लेकरं असले ना, तर रोजचे 100 रुपये असे खर्च करतात. दूध आहे, त्याच्यामध्ये बिस्किट आहे, हा बराच काही खर्च असतो की असं म्हणताच येत नाही की नाही आमचं एकावरती भागतं. हां, ते खूप भागतं. ज्यांचा बिझनेस आहे, म्हणजे खूप रोजचं असं लाखोनी म्हणजे बिझनेस होतो ना, त्यांचं ठीक आहे. पण आपण घरी बसल्या ठिकाणी मला सांगा, आपण घरी बसल्यावर आपल्याला 1-2 रुपये कोणी देतं का? नाही देत ना. हां, मग आपण कमवतो, आपण घरी बसून घर सांभाळून, लेकरं सांभाळून, सगळं काही सांभाळून जर आपल्याला 4 पैसे घरात बसून भेटत असतील, तर काय वाईट आहे याच्यामध्ये? असा हा विचार आहे माझा. त्या हिशोबाने मग माझं 10,000मध्ये तर काही पुरत नाही, कारण मला 6,000 भाडं आहे, लाईट बिल आहे, लेकरांचा खर्च, ट्युशनचा, शाळेचा, हे ते. मला खूप माझ्या मागं खर्च आहे. मला कुणाचा 1 रुपयाची मदत नाही आहे मला. तर जे काही करायचं ते स्वतः करायचं आहे. त्यामुळं मग माझी मैत्रीण करत होती याच्यामध्ये, ती 5-6 महिने झाले ती करू लागली. तर मग तिनं मला सांगितलं की अशाला असं आहे, तर तू करते का? मी म्हणलं बघू. मग आधी थोडे इन्व्हेस्ट केले, त्यामधनं बघितलं, मला चांगलं समजू लागलं. मग त्यामध्ये थोडी ग्रोथ झाली. मग माझी इन्कम जनरेट झाली. मी स्क्रीनशॉट लावलेला आहे, तुम्ही पाहू शकता. यात काही खोटं नाही आहे, फक्त थोडंसं समजून घेणं लागतं, बाकी काहीच नाही. मी अशी एवढी कमी शिकलेली, मला समजतं. तर मग तुम्हालाही सहज समजतं जर तुम्हाला हे शिकायचं असेल. आणि शिकायचं म्हणजे काही याच्यामध्ये तुम्हाला घरी बसल्या जागी जर 5-6 हजार रोजचे कमवायचे असतील ना, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये येस टाईप करून कमेंट करा. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि हां, मी तुम्हाला ते जे ॲप आहे ना, ॲप म्हणण्यापेक्षा एक बिझनेस आहे, त्या बिझनेसमध्ये जी काही हेल्प लागेल मी तुम्हाला सपोर्ट करेल, त्यासाठी पूर्णपणे हेल्प करेल. तुम्ही पाहू शकता माझी इन्कम. मी काही खोटं बोलत नाही आहे. माझा अकाउंटचं स्टेटमेंटचं काय म्हणतात त्याला, स्क्रीनशॉट काढून लागते. कन्फ्युजन होते. मी आत्ताच आले ऑफिसवरनं, त्यामुळं थोडंसं बोलायलाही हे होत होतं. आले आणि माझं आज बॅलन्स आलं होतं अकाउंटला. मग म्हणलं चला पटकन तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करावी, यासाठी मग मी अगोदर आल्या चेंज केले आणि पहिले तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर केली. तुम्हाला जर माझ्यासारखं रोजचे 3-4 हजार रुपये घरी बसल्या कमवायचे असतील, तर मला कमेंट बॉक्समध्ये येस टाईप करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. स्वस्त राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. प्लीज सबस्क्राईब पण करा, उपकार होतील माझ्यावर. बाय. श्री स्वामी समर्थ.